रोहित पवार अनेक मुद्दे भावना मांडत आहेत। रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती। ज्याप्रमाणे ते अनेक मुद्दे मांडतात त्यासाठी त्यांची अनेक लोकांना त्यांची काळजी वाटतेय। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। दादांच्या अपघातावरती जय पवारांकडून शंका उपस्थित। अजित पवार यांच्या निधनाच्या 21 दिवसानंतर जय पवार यांचं स्टेटस। विमान अपघातावरती सर्वच जण शंका व्यक्त करतायत, त्यामुळे चौकशी झालीच पाहिजे। ठाकरेंच्या सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांची मागणी। अमेरिकेतील तपास यंत्रणेकडून ब्लॅक बॉक्सची तपासणी। अपघातासंदर्भात वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतायत। ज्यांच्याकडे जी माहिती आहे त्यांनी ती तपास यंत्रणांना द्यावी। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवरती छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। बीएसआर सारख्या कंपन्यांना परवानगी कशी मिळते? विमान उड्डाणापूर्वीची पडताळणी चोख पद्धतीने होणं गरजेचं। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर खासदार अनिल देसाई यांची प्रतिक्रिया। तर ब्लॅक बॉक्स तात्काळ नष्ट होत नाही हे सर्वांचं मत आहे। ब्लॅक बॉक्समध्ये काही सापडलं नसेल तर उच्चस्तरीय चौकशी व्हावी, संजय शिरसाट यांची मागणी। रोहित पवार जय पवार ब्लॅक बॉक्स संदर्भात बोलले तो चिंतेचा विषय, इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं। अनिल देसाई यांची प्रतिक्रिया। मंत्री उदय सामंत यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेमध्ये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचा फोटो सामंतांच्या स्टेटसवर। भेटण्यासाठी कुणाला बंधनं नाहीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवरून खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, राऊतांची टीका। राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी, निष्ठावंतांना संधी मिळावी म्हणून भाजपच्या काही निष्ठावंतांचे प्रयत्न। भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, विजय रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा। या क्षणी शरद पवारांचा पक्ष मवियातच आहे। शरद पवारांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। राऊतांचा पुनरुच्चार, तर शरद पवारांच्या भूमिकेवर मवियामध्ये चर्चा होईल, राऊतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे एकट्याच्या जीवावर विधान परिषदेवर जाऊ शकत नाहीत म्हणून ते काँग्रेसचं लांगुल चालन करतात, नवनाथ बन यांची टीका। सपकाळांच्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंनी विरोध केला नाही, नवनाथ बन यांची टीका। राज्यसभेच्या जागांबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही, पण राज्यसभेचा निर्णय संख्याबळावर केला जाईल, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर शरद पवार राज्यसभेवर गेले तर आनंदच, अरविंद सावंतांची प्रतिक्रिया। जे लाच घेत होते त्यांना अटक झाली आहे, गृहमंत्री स्वतः लक्ष देतात। मंत्रालयामध्ये अनेक जण येतात, त्याबाबत मंत्र्यांना कल्पना नसते, गृहमंत्रालयाचे यावर लक्ष आहे। शिरवाळांच्या पीएच्या स्टिंग ऑपरेशनवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। मंत्रालयामधील लाच प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे, मुख्यमंत्री यावर कठोर निर्णय घेतील। शिरवाळांच्या विभागातील लाच प्रकरणावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून राजकारण तापलं, तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा करू नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना। शिवरायांचा आदर्श घेऊन टिपू सुलताननं काम करायचं ठरवलं असेल, ब्रिटिशांना कुणी कुणी मदत केली हे देखील पाहण्याची गरज आहे, खासदार शाहू छत्रपतींचं वक्तव्य। तर शिवरायांच्या जयंतीला टिपू सुलतानबाबत भाष्य करणार नाही, हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य। अरुण जेटली म्हणायचे, मीडियानं दाखवणं बंद करा, लोक बोलणं बंद करतील। टिपू सुलतानवरील प्रश्नावर सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन सपकाळांवर निशाणा। सपकाळ घाणेरड्या राजकारणाच्या स्तरावर उतरलेले आहेत, महाराष्ट्रामधली जनता या वक्तव्यावर नाराज आहे। सपकाळांचं वक्तव्य काँग्रेसचं दुर्दैव। मुंबईच्या महापौर रितू तावडेंची हर्षवर्धन सपकाळांवर टीका। आज किल्ले शिवनेरीवर 396व्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव साजरा। शिवजयंतीसाठी किल्ले शिवनेरीवर शिवप्रेमींची मोठी गर्दी। किल्ले शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला आकर्षक फुलांची सजावट। महाराष्ट्रासह देशभरामध्ये आज शिवजयंतीचा उत्साह। शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांकडून अभिवादन। पुणे जिल्ह्यामध्ये सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त झालेत, शिवनेरीला जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ऐतिहासिक कार्याचा आढावा। किल्ले शिवनेरीवर एकनाथ शिंदेंनी भाषणादरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांची सांगितली आठवण। गेल्या वर्षी अजित पवार आपल्या सोबत होते, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो।
आजचा दिवस आनंदाचा, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. किल्ले शिवनेरीवरील भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा कधी विसरणार नाही. आजचा दिवस मला जबाबदारीची जाणीव करून देणारा, सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. कोल्हापुरात शिवाजी मंदिर या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा. खासदार शाहू महाराज छत्रपती आणि यशराज राजे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून अभिवादन. मुंबईच्या महापौर रितू तावडेही शिवरायांच्या समोर नतमस्तक. पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत देशवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज दूरदर्शी आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते होते. नरेंद्र मोदींकडून अभिवादन. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य, दूरदृष्टी आणि न्याय नेतृत्वाचे एक अद्वितीय प्रतीक. राहुल गांधींचं ट्विट. शिवनेरी किल्ल्यावर पहाटे चेंगराचेंगरी झाली अशी चर्चा. मात्र पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांचं चेंगराचेंगरी झाली नसल्याचं स्पष्टीकरण. रात्री 5 गट एकत्र आल्यानं थोडीशी चेंगराचेंगरी झाली. जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांची माहिती. शिवजयंती निमित्तानं दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये सुशोभीकरणाच्या कामांचा शुभारंभ. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये कामांचा शुभारंभ. काका पुतळ्याची एकत्र येत या कार्यक्रमाला हजेरी. किल्ले शिवनेरीचा विकास अजित पवारांनी केलाय. माजी आमदार अतुल बेनके यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादा इथल्या दगड आणि बुरुजामध्ये जिवंत आहेत, अतुल बेनकेंची प्रतिक्रिया. दिल्लीमधील लाल किल्ला परिसरामध्ये संशयास्पद कार सापडली. कारमध्ये दोघांपैकी एकाची ओळख पटली. कारमधील मुदस्सर नावाचा व्यक्ती पुलवामाचा रहिवासी. मुदस्सरनं एनआयए अधिकारी असल्याचा दावा करणारं ओळखपत्र सोबत बाळगलं होतं. तेजस ठाकरेंना एचएम रिलायन्स रुग्णालयामधून डिस्चार्ज. आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयामधून डिस्चार्ज. इन्फेक्शन झाल्यामुळे तेजस ठाकरेंची तब्येत बिघडली होती. विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी शिवतीर्थवर. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी राज ठाकरेंच्या भेटीला. माझ्या नादी लागू नका, गमावण्यासारखं माझ्याकडे काही नाही, यांच्या पापाचा घडा भरलाय. मनोज सरांगींचं नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा. पुण्यामधल्या जगदाळे कुटुंबानं घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्या माध्यमातून भेट. संतोष जगदाळेंची मुलगी आसावरी जगदाळे तिला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न. पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून मोर्चे बांधणी. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सुप्रिया चांदकुडे, अभिषेक बारणे, उत्तम केंदळे, स्नेहा कलाटे, शीतल वर्णेकर, शीतल उर्फ विजय शिंदे यांची नावं चर्चेत. राजधानी दिल्लीमध्ये इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026चं आयोजन. भारत मंडपम इथे एआय समिटमध्ये मोदींकडून जागतिक नेत्यांचं स्वागत. सर्वजण हिताय सर्वजन सुखाय या थीमवर आधारित एआय समिट. काँग्रेसशी देणंघेणं नाही, आम्हाला चंद्रपूरचा विकास करायचा आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. तर कोण कोणासोबत गेलं याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. पालघरच्या तलासरीमधील संभा ग्रामपंचायतीमध्ये राडा. तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची. शाब्दिक बाचाबाचीनंतर धक्काबुक्कीचाही प्रकार. ग्रामपंचायत कार्यालयामधील सीसीटीव्हीमध्ये घटना कैद. उद्योगपती अनिल अंबानी यांचं सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र. कोर्टाची पूर्वपरवानगी न घेता भारत सोडणार नाही, अनिल अंबानींनी कोर्टाला दिलं आश्वासन. सीबीआय ईडी तपासामध्ये पूर्ण सहकार्य करू, अनिल अंबानींची माहिती. मुंडवा जमीन प्रकरणामध्ये दिग्विजय पाटीलच्या मालमत्तेचा शोध सुरू. पुणे धाराशिव भागातील मालमत्तांचा शोध सुरू. मुद्रांक विभागासह जमावबंदी आयुक्तांकडून कारवाई सुरू होणार. नोंदणी महानिरीक्षकांकडे 3 मार्चला अंतिम सुनावणी. लातूर जिल्ह्यामधील 408 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी अखेर संपणार. लवकरच लातूर तालुक्यामधील 64 तर उदगीर तालुक्यामध्ये 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुका. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 87 ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना जाहीर. 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेचं काम सुरू होणार असून 4 मे रोजी अंतिम घोषणा होणार. ग्रामीण भागामध्ये राजकीय हालचालींना वेग. ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू. मुंबईमध्ये प्रवेश करताना पर्यटकांना मुंबईची वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी मुंबईमध्ये 4 ठिकाणी क्लॉक टॉवर उभारण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी. महापौर रितू तावडे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी. भाजप नगरसेविका प्रीती सातम मुंबई मनपा अधिकाऱ्यांवर संतापल्या. मनपाचे रस्ते कामगार अधिकारी सलीम यांच्यावर गंभीर आरोप. सलीम यांच्यावर महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप. जळगावच्या चोपडामध्ये विनादंड सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेला मुदतवाढ दिल्यानं भाजप नगरसेवकांची हरकत. आधीच 5 वेळा मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढ. सहलीवर असलेल्या धाराशिवमधील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य कर्नाटकमधील बीच आणि जंगल सफारीचा सदस्यांकडून आनंद. निवडणूक निकालापासून सुरक्षेसाठी भाजपकडून सर्व सदस्य सहलीवर.
जळगावच्या भुसावळमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी. भुसावळ स्थानकाच्या शेजारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याला आकर्षक फुलांची सजावट. शिवरायांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवभक्त दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी. घोषणांचा निनाद आणि भव्य आतषबाजीनं परिसर दणाणला. मोठ्या संख्येनं शिवभक्तांची उपस्थिती. वाशिम शहरामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं साकारली आकर्षक शिवसृष्टी. शिवसृष्टीमध्ये स्वराज्यासाठी लढणाऱ्या आणि प्राणांची आहुती देणाऱ्या मावळ्यांची सचित्र माहिती. रत्नागिरीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं शिवप्रेमींची पदयात्रा. मारुती मंदिर ते जयस्तंभ अशी पदयात्रा. पदयात्रेमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग. साताऱ्यामधल्या वाढे इथे शिवजयंतीच्या निमित्तानं शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचं प्रदर्शन. शिवशाही प्रतिष्ठानकडून शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन. ग्रामीण भागामधील शालेय विद्यार्थ्यांनी शस्त्र प्रदर्शनाला दिली भेट. नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत शिवजयंती साजरी. शिवजयंतीच्या निमित्तानं जिल्ह्याभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. सोलापुरातील मराठा वस्ती परिसरामधील मंडळाचा महाराजांच्या जयंतीनिमित्त नवा आदर्श. मागील 7 वर्षांपासून साजरी होते डीजे मुक्त शिवजयंती. डीजेचा खर्च टाळत परिसरातील महिलांना साडी सोळी भेट देण्यात येते. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून शिवजयंती सोहळा साजरा. तुळजाभवानीच्या गाभाऱ्यामध्ये सिंहासन पूजन करत शिवजयंती साजरी. मोठ्या संख्येनं शिवभक्त आणि भाविक उपस्थित. सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध चित्रकार नितीन खिलारे यांच्याकडून शिवरायांना अनोखं अभिवादन. शिवाजी महाराजांच्या मोहिमेमधील विजयानंतरच्या क्षणाचे 5x8 फुटाचं चित्र साकारलं.